नमस्कार. सिनेमा गलीच्या माझ्या सर्व मित्रमित्रांना माझा नमस्कार. खरं तर मी तुमच्या सिनेमा गलीचा एक मेंबर आहे. जास्त दिसत नाही, पण गुरु वृषालीताई सगळी ही गँग माझ्या ओळखीमध्ये आहे आणि त्याचा मी सक्रिय सहभागी असतो. सगळ्यांचे सिनेमाबद्दल येणारे रिव्ह्यूज मी वाचत असतो. कॉमेंट फक्त करत नाही, कारण कॉमेंट करायची जरा मला टाईप करायची जरा आळस आहे. आज मी तुमच्यासमोर यासाठी आलो आहे की तुम्ही बरेचसे लोक मला ओळखता. काही लोक मला फोनवर हे आहेत, फेसबुकला मित्र आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे की मी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गेली 14-15 वर्ष झालं त्याचा पार्ट आहे. मी एक व्हॉलंटियर म्हणून सुरू केलं होतं आणि आज असोसिएट डायरेक्टर आहे आणि जब्बार सरांबरोबर इतके वर्ष काम करतो, त्यामुळे थोडासा त्याचा एक सिनेमा आणि याच्याबद्दल खूप प्रेम वाढलं आहे. शिकायलाही खूप मिळालं आहे. आणि माझ्यासारख्याच बऱ्याचशा तुमच्यासारख्या सिनेमाबद्दल प्रेम असलेल्या, सिनेमाची आवड असलेल्या सगळ्या गल्लीकरांसाठी आज आम्ही इथे आहोत. त्याचं कारण असं आहे की 18 ते 25 जानेवारीमध्ये आपला 22वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होत आहे पुण्यात. त्याच्या साधारण आपल्या 11 स्क्रीन्स आहेत. 11 स्क्रीन्सला डेली 4 सिनेमे म्हणजे 44 सिनेमे दिवसाला आम्ही दाखवणार आहोत. तर त्यातल्या 6 स्क्रीन्स ह्या PVR सिनेपोलिस पॅव्हिलियन मॉलमध्ये आहेत, 3 आयनॉक्स कॅम्पमध्ये आहेत, 2 सिनेपोलिस औंधमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही पूर्व, मध्य आणि पश्चिम असा पूर्ण पुण्याचा एक भाग कव्हर करण्याचा आणि पुण्याच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे यावर्षी साधारण 60 देशातून 155 सिनेमे आपण दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये भारतीय एक 15-16 सिनेमे आहेत. मराठीचं जे कॉम्पिटिशन होतं संत तुकाराम अवॉर्डसाठी, त्याच्यामध्ये 7 सिनेमे निवडले गेले. त्यातल्या 5 हे अनरिलीज आहेत आणि मोस्टली डेब्यू फिल्म मेकरचे आहेत. आणि डॉक्टर साहेबांच्या बोलण्यातून आणि बाकीच्या गोष्टींतून तुम्हाला यादी कळलेलंच आहे की मराठी सिनेमाला पण खूप वेगळ्या पद्धतीने प्रमोट केलेलं आहे. इतके वर्ष तुम्ही त्याची ग्रोथ पाहतात आणि नवीन नवीन काही दिग्दर्शक आले, त्यांची ग्रोथ तुम्ही पाहिलेली आहे. भारतीय सिनेमांचं एक वेगळं सेक्शन आहे. वर्ल्ड सिनेमामध्ये 14 कॉम्पिटिशनच्या फिल्म्स आहेत. त्याच्यात एक भारतीय आणि 13 परदेशी सिनेमे आहेत. त्याची ज्युरी परदेशी असते. हे सगळं तुम्हाला पीफबद्दल माहिती आहे, म्हणजे पीफ तुम्ही फॉलो करता, सगळं करता. पण तुमच्याकडे आज यायचं कारण असं आहे की आपण थोडा आळस करतो. जाऊ दे, आपण बघूया नंतर, मग ती डाउनलोडला फिल्म मिळेल का, OTTवर येईल का. पण एक लक्षात घ्या, इथे जे सिनेमे दाखवले जात आहेत ते कदाचित एक वर्षभराने OTTवर येतील. मी गॅरंटी देत नाही की ते येतील, नाही येतील. पण परदेशातले सगळ्यात आधी आपल्याला हावरट असल्यासारखं ती संधी मिळते आहे की ती रिलीज व्हायच्या आधी, OTTला जायच्या आधी किंवा आणखी कुठे दाखवण्यात जायच्या आधी तुम्ही ती पीफमध्ये बघू शकता. कसं तर ऑनलाईनचा पीफचा पास आहे. पूर्ण आठवडा, हे काही दिवसाला आम्ही 44 सिनेमे दाखवत आहोत 11 स्क्रीन्समध्ये, जे काही तो पुढचे 6-7 दिवस आहेत. तर साधारण एक 250-300च्या वरचे सिनेमे आम्ही दाखवणार आहोत. तर ते सिनेमे तुम्हाला 800 रुपयात बघायची संधी आहे. हो, 800 रुपयात बघायची ती संधी आहे. फक्त तुमचं वय 18च्या वर असलं पाहिजे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्या. वेगळे सिनेमे बघा. सिनेमाबद्दलची एक वेगळा दृष्टिकोन तुमचा डेव्हलप होईल. तो होतोय. तुम्ही लिहिताय, सिनेमा गलीतून बोलताय, सिरीजवर बोलता, OTTच्या वेबसिरीजवर बोलता, तुम्ही शॉर्ट फिल्मबद्दल बोलता. तर ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. बरेचसे लोक यातले मूवीचे पण मेंबर आहेत, मला माहिती आहेत. ते विचार टाकत असतात मला, अरे ही फिल्म आली आहे, ही माहिती आहे का. तर मी त्यांना सांगतो की हे मी बघितलं आहे. तू कधी बघितली. तर मला ती फेस्टिवलमध्ये बघायला मिळाली, कधी कारला गेलो तिथे बघायला मिळाली किंवा आणखी कुठे गेलो तर बघायला मिळाली. तर आधी बघायचा जो हावरटपणा आहे तो तुम्ही जरा अंगीभूत आणा. आणि 800 रुपयाचा तो पास आहे, पूर्ण वीक चालतो तुम्हाला. आणि या तिन्ही ठिकाणी तुम्हाला तो पास अवेलेबल होईल, ऑनलाईनही होईल. त्याची तुम्ही खरंच उपभोग घ्या आणि यावर्षी पीफला जरूर या आणि लिहा सिनेमा गलीवर. म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कुठले कुठले सिनेमे बघितले. आणि त्यानंतर असं एक आहे की पुणे फिल्म फाउंडेशन आणि सिनेमा गली कदाचित एखादा तुमच्यासाठी ऑनलाईन किंवा पुण्यामध्ये कुठेतरी वर्कशॉप करू शकेल की सिनेमा कसा बघायचा, असं काहीतरी आपण करू शकू. पण ते करण्यासाठी तुमची किती तयारी आहे आणि तुमची आवड बदलली आहे का, की तुमचा दृष्टिकोन बदलतोय का, किंवा त्याच्यात काही रस घेताय का, हे आम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. आणि ते कळण्यासाठी तुम्ही हे सिनेमे बघा, सिनेमा गलीवर लिहा. लिहिल्यानंतर आपण पुढं भेटूच. नमस्कार.